तर मित्रांनो, तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मच्छर ग आज ना कारण जास्त मच्छर झाले. तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर तुम्ही कसे आहात? आय होप मी चांगले असते आणि मी पण मस्त आहे. तर सकाळी सकाळी बघा काय करते. गावाहून आणलेली भाजी जी आहे, हरभऱ्याची भाजी, ती बनवते आज. बघू शकता तुम्ही. कालच आणलेली होती माझी दीरकडून. जाऊबाईन ते गावाला गेलेले होते, तर तसंच आणलेलं होतं. म्हटलं मग आज सकाळी बनवूनच देते. तर बघू शकताय. पहिले ना मी भाजून घेणार आहे मस्तपैकी. कशी बनवते बघा. तर मित्रांनो, थोडं पाणी जे आहे ते आटू दिलं आहे आणि मस्तपैकी ना भाजून घेतलं आहे मी आणि तेल टाकून दिले. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, लसूण आणि मिरचीचं वाटण आहे ना ते टाकायचं आहे ना. थोडंसं अजून तेल टाकलेलं आहे, तर भाजी देते आणि मग आपलं वाटण टाकते. वास पण छान येतोय मस्तपैकी. हरभऱ्याची भाजी लई भारी दिसते. आणि तर कोणी कोणी खाल्लेले सांगा बरं कमेंटमध्ये. कमेंट करून सांगा. आणि इथे पोळे होत आहे माझ्या. काय पोळे ठेकायला वाटत नाही माझं. एवढंसं पीठ बाकी आहे. आता हानीला उठवून देते. तर मित्रांनो, आपली जी भाजी आहे ती रेडी झाली आहे. नवल दिसतं आहे कारण की सकाळी सकाळी बनवले. इकडं पाणी तापतंय, पोळ्या झालेल्या आहे. आता हानीला उठवते मी. वास येतोय तिखट आणि उठते ग. ए पोळी, गुड मॉर्निंग. बेटा उठू, उठी जा मेरी लाडली. चल उठ. मच्छर ग आज ना कारण जास्त मच्छर झाले घरामध्ये. नाही तर नाही राहते एवढे ना ग. उठ ना ग. आय पोरी. तर गुड मॉर्निंग गाईज सगळ्यांना. आता वाजले 7:30 म्हणते 6:30. आणि स्वयंपाक झालेला आहे माझा. आणि आता फक्त हनीची तयारी आहे. तर आता करून घेते. आमची बाईला उठायला थोडा वेळ लागतो आहे, 5-10 मिनटं. म्हणून थोडंसं लवकरच उठून देते ना ग. हे तुझी बॉडी वाढून गेली का ग हनी? हे पाय, हे हनी, हे बघ बॉडी बघ तुझी एवढी मोठी होऊन गेली. छिक 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 छिक. का ग? हे बघ तुझी बॉडी बघ. हे बघ, हे बाई का ऐ काय म्हणतात, बायसेप काय म्हणतात ना, ते येऊन गेलेत बघ. हे बाय, या स्ट्रॉंग झाली हां ही. हे बाय,
ए बाई, हे बाई, यस, हे बाई, या ढिशूम पण करून देते. आणि ना ग बाईची डोळे काय उघडे ना आता. चल वेळ होतोय ग, चा. तर आज हिचा इंग्लिशचा पेपर. ही चटणी दे गाणी. चटणी म्हणते, भाजी आहे ती हरभऱ्याची, सकाळी बनवली होती ना ती भाजी एवढीशी उरली आहे. तर बघा आपलं लंच होते. नागलीची भाकर आणि पालकची चटणी बनवलेली आहे मी, हिरवी मिरची लसूण टाकून मस्तपैकी. तर बघू शकताय तुम्ही. आणि आपली चटणी थोडीच राहिली माझ्यासाठी. भाजी आणि हनी इकडं ऑरेंज खाते. तिचं झालंय, तिने भाजी खाल्लेली होती ही आणि खूप जास्त आवडली तिला ना गं. आणि माझ्यासाठी उरलेलीच नाही म्हणून पालकची चटणी केली मी. एकदम वास पण छान येतोय आणि हळदी तर खूपच जास्त आहे, बघू शकताय तुम्ही. एक नंबर. हा ना, वातावरण कसं झालेलं आहे बघू शकता तुम्ही, पावसाचं. एक मिनटं, इकडं बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. आणि गुलाबाचे फुलं बघा, बटन गुलाब आहे, बटन गुलाब छोटीशी असतात त्याला फुलं, एकदम छोटी छोटी. आणि गेली क्लासला आणि आता जाईल मी घ्यायला तिला. तर थोडंसं पावसाचं वातावरण झालं आहे आणि कपडे बी सुकलेले नाही आपलेवाले, पूर्ण जसे सकाळचे होते वल्ले, एकदम वल्ले वल्ले. तर थंडी ना खूप जास्त वाढलेली आहे, त्याच्यामुळे ना म्हणजे साधं आहे थोडंसं कॉटनचं आहे त्याच्यामुळे टाकते मी, कारण की थंडी खूपच जास्त वाढली आणि ना रात्रीचं खूपच जास्त थंडी वाजते ना, आज तर जास्त वाजते. म्हणून मी पहिलेच बेड जो आहे तो सेट करून घेते, काढावी लागेल. आणि गेली बाहेर. थोडंसं असं बसलं ना की बेडशीट बी चांगले, म्हणजे एवढे हे कॉटनचं नाही ना, मिक्स असतं, त्याच्यामुळे ना थंडी अशी खूप वाजते. रात्रीची 2-2 चादर पंघरून झोपावं लागते. नवे चादर हे घरून आणलेले आहेत माझे, मम्मीकडून गावाहून आणलेले आहेत ते सगळे. जे आपले हे म्हणतात ना, हां साड्या घेऊन द्यायचं नाही,
कपडे, जुने कपडे असतात ना, त्याचे चादरी पण बनवून आणलेले आहेत मी घरून. जुने कपडे द्यायचे आणि चादरी बनवून देतात थोड्या दिवसांनी. ते 200 का 300 नाही, कमी वाटतं, 100 रुपये काहीतरी असं. मग ते आपल्याला चादरी बनवून देतात. मी 6 चादरी बनवून आणलेले. 6. थंडी ना खूपच जास्त वाढून गेली. आता बाहेर जाणं शक्यच नाहीये. आणि मला ना स्वेटरही घालू वाटत नाही, कंटाळा येतोय, एकदम जड जड वाटायला लागतं. तर आमची हनी बी तशीच आहे. ती बी स्वेटर घालायला नाहीच म्हणते, एवढी थंडी वाढली तरी. तिला तर उलट फॅन लागतोय रात्रीचा. नॉर्मल ठेवतोय पण तरी नॉर्मल थंडीमध्ये तरी आम्ही चालू करतो. नॉर्मल तरी 2 वर 1 वर तरी असते. अजून हनीचे पप्पा आलेले नाही आहे लवकर. काल लवकर घेऊन गेले होते, आज नाही आले वाटतं. असं अंगण पूर्ण थंडगार झालेले. आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे, सुपर स्वयंपाकाचं टेन्शन. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता ठेवते.